नमस्ते मित्रांनो, या भागात तुमचे स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की वेंगशूला आतमध्ये जाण्याचा रस्ता दिसत नसल्यामुळे तिथे असलेल्या सैनिकांना तो विचारतो. भीतीमुळे तो सैनिक पण त्यांना खरं खरं सांगून देतो, पण हे साईडच्या सैनिकाला आवडत नाही. त्यामुळे तो सैनिक याला धोकेबाज म्हणतो. हे ऐकताच वेनचे सैनिक त्याला मारून टाकतात. वेंशू म्हणतो, माहिती मिळवायला खूप कष्ट झाले. पुढे सांग, लहान सी चेन कुठे गेले? ते प्राचीन बुक घेऊन पळाले. वांगजी इन लोखंडाकडे पाहतो आणि जायला लागतो, तर अंकल अडवतात. वांगजी म्हणतो, कुटुंब प्रमुख लान यीने म्हणले होते की आपण आपले विवेक स्वच्छ ठेवले पाहिजे. असं म्हणून तो तिथून उडून बाहेर येतो. वेंजू म्हणतो, धन्यवाद, मी तुला याचा चांगला मोबदला देतो. असं म्हणून तो तलवार मारणार तर लान बाहेर येतो. चल, तू बाहेर आला. लान म्हणतो, त्याला जाऊ द्या. इन लोखंड कुठे आहे? तर लान म्हणतो, मी किशनला यायला तयार आहे. वेंशू हसतो आणि त्याला मुक्त करण्यास सांगतो, पण त्याला माहीत असते की हा खूप शक्तिशाली आहे. त्यामुळे तो सैनिकांना एक पाय मोडायला सांगतो. सैनिक त्याच्या पायावर एक तलवार मारतात. पाय मुळपताच इन लोखंड खाली पडते, म्हणजे क्षुमियानला इन लोखंड पण मिळून जातो. आता सैनिक एकटाच बसलेला असतो. याचा अर्थ वेंशू लानला घेऊन किशनला गेलेला असतो. सीन चेंज होतो. इथे वी आणि चेंग एकमेकांशी पैज लावतात, ज्यामध्ये उडणाऱ्या पतंगेशी निशाणा करायचा असतो. पहिला निशाणा चेंग लावतो, पण चेंगचा निशाणा लागत नाही. तरी पण खालची मुले त्याची तारीफ करतात की अगदी जवळून निशाणा गेला. त्यावर वी पण हो म्हणतो, पण चेंग खोट्या तारीफ ऐकण्याच्या तयारीत नसतो. तो सरळ म्हणतो की बाण खूप दुरून गेला आहे, तर आता तू मारून दाखव. वी बाण घेतो आणि उडत्या पतंगाला बरोबर निशाणा मारतो. निशाणा बरोबर लागल्यामुळे एक मुलगा म्हणतो, आमचा भाऊ बेस्ट आहे. लहान मुलं उडायला लागतात. तर वी त्यांना शांत करतो. किशनमधले वेन कुटुंबीय तुझ्यासमोर काहीच नाही. त्यांना धडा शिकव. त्यांना सांग, जियांग कुटुंबीय हलक्यात घेऊ नको. चेंग म्हणतो, हे इतकं सोपं नाही, तेही त्यांच्या अंडरमध्ये असताना. वी म्हणतो, हे एक इम्पॉसिबल अटेंड करण्यासारखं आहे. ते एकमेकाकडे पाहून हसतात. सीन चेंज होतो. विलन वेन रुहान एक सैनिकाला शिक्षा देत असतो आणि हे वेन किंग पाहत असते. तो सैनिक दया याचना करतो, पण वेन रुहान ऐकत नाही. आता त्याच्याकडे 3 इन लोखंड आलेले असते, त्यामुळे तो प्रॅक्टिस करत असतो. तो शेतकरी पपेटमध्ये कन्वर्ट करतो आणि सैनिकाला ओढत घेरा करतात. आणि हा थरारक सीन वेन किंग पाहते. वेन रुहान विचारतो, तुला माझे पपेट कसे वाटले? तू घाबरली? मी ऐकलं तू लान आणि वीला जाऊ दिलं. तर वेन किंग म्हणते, मी माझ्या मिशनमध्ये फेल झाली. ही तुझी शेवटची वेळ आहे. जर पुन्हा असं घडलं तर इथे वेननिंग असेल यांच्यामध्ये. वेन किंग म्हणते, हे पुन्हा होणार नाही. व्हेन काका, तुम्ही मला इथे आणलं याबद्दल मी कृतज्ञ आहे. यानंतर मी तुमचे पूर्ण ऑर्डर अमान्य करण्याची हिंमत करणार नाही. वेन रुहान म्हणतो, यानंतर तू आठवण ठेव आणि मी इन लोखंडाचं परीक्षण करतो. तू मला ॲक्युपंक्चर कर. वेन किंग म्हणते, हो. वेन रुहान ध्यान करतो आणि मेलेला सैनिक पुन्हा पपेटमध्ये कन्वर्ट होतो. सीन चेंज. वी आणि चेंग प्रवासाला निघतात आणि यानली त्यांना सामान भरून देते. वी म्हणतो, बस होते. आता खाता खाता आम्हाला 2 वर्ष लागतील, इतकं आहे हे. तरी ती सामान देतच असते. तर वडील म्हणतात, पुरे ग. यंगमॅनचे जियांगचे मुलं इतके पण नाजूक नाही की ते बाहेर जगू शकणार नाही. असं म्हटल्यावर ती मागे येते. वी म्हणतो, जियांग काका, आम्हाला देण्यासाठी तुमच्याकडे काही आहे का? वडील म्हणतात, जे द्यायचं होतं ते दिलं. तुमची तलवार तुमच्याजवळ ठेवा आणि तुमचे पंथ तुमच्या हृदयात ठेवा. वी म्हणतो, इम्पॉसिबलला अटेम्प्ट करण्यासाठी, बरोबर ना? चेंग म्हणतो, याचा अर्थ असा नाही की तुला परिणाम माहीत असूनही तू गैरवर्तन करशील. असं म्हटल्यावर वी चेंगला कोहनी मारतो. वडील म्हणतात, माझे शब्द लक्षात असू द्या. तोपर्यंत काही करू नका जोपर्यंत तुम्ही काही अचीव करत नाही. दोघेही हो म्हणतात. आता तुम्ही जा. असं म्हणून ते दोघेही तिथून निघतात आणि सीन चेंज होतो. आता आपल्याला व्हेन कुटुंबियांचा एरिया दाखवला जातो, जो ज्वालामुखी पर्वताने घेरलेला असतो. वी चेंग जिथे असेंबल होतात तिथे ऑलरेडी नी आणि जिंग जुवान उभे असतात. वी चेंगला विचारतो, गुसूच्या लान कुटुंबाचे लोक कुठं दिसत नाही. तुला काय वाटते, तिकडे काही वाईट तर नसेल झालं ना? चेंग म्हणतो, हे चांगलं आहे की तो इथे नाही. तू विसरलास का, त्याच्याकडे इन लोखंड आहे. कदाचित वेंचावला तो शोधण्यात फेल झाला असेल.
तो लपला असेल तर व्ही म्हणतो, पण मला काही बरोबर वाटत नाही. चेंग म्हणते, तू पहिलं स्वतःची काळजी घे, समजलं? वेनचाव येतो आणि म्हणतो, बघा स्वतःकडे, तुम्ही कसे दिसत आहे, जसे झोपलेल्या कुत्र्यासारखे. आणि त्याला इथे का नाही आणले, असं म्हणतात सर्व मागे पाहायला लागते. मागून लांझान येतो. लांझान येताच व्ही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण चेंग अडवतो. व्ही वुशियान, विनाकारण अडचण निर्माण करू नको. तो ठीक आहे आणि तुला नंतर वेळ मिळणार आहे सर्व विचारण्यासाठी. ती वस्तू क्लाउड पाऊंडमध्ये लपवली असेल. व्ही म्हणतो, मला माहीत आहे. तरी तो लानशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण लान काही बोलेना. वेनचाव म्हणतो, सर्व शांत राहा. जेव्हा तुम्ही किचनमध्ये आले आहे तर तुम्हाला इथले नियम पाळावे लागेल. सर्वात पहिला नियम, उपदेश चालू असताना कुणीही त्यांचे हत्यार जवळ ठेवू नये, ज्यामुळे महाराजांना त्रास होऊ शकतो. तर चला, तुम्ही सर्वांनी आपापली तलवारी आमच्या हवाली करा. ही गोष्ट कुणालाच आवडत नाही. आपण मागे पाहिलं होतं, जिनजुआनचे सैनिक जिनजुआनपेक्षा जास्त बोलतात. तर असाच त्यांचा एक सैनिक बोलतो, मी माझी तलवार देणार नाही. मला अमान्य आहे. असे कुठे असते का? वेन कुटुंबीय असे कसे वागत आहे? आम्हाला मान्य नाही. वेनचाव म्हणतो, हे कोण बोलले? कोणाच्या कुटुंबातून आवाज निघाला? जरा बाजूला या. तर कुणीच येत नाही. हे तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांना आज्ञाधारक आणि शिष्टाचारबद्दल काही माहिती नाही, ज्यांचं डोकं कुजलेलं आहे. महाराज त्यांना उपदेश देण्यास तयार आहे. जर तुमची वागणूक लवकर बरोबर होत नसेल तर तुमच्यापैकी काही जण अधिकाऱ्यांना आवाहन देण्यास प्रयत्न करू शकतात आणि आमच्या वेन कुटुंबियाच्या डोक्यावर बसू शकतात. व्ही काही बोलणार तर चेंग हात पकडतो. तू माझा हात का पकडला? मला भीती वाटत आहे तू काही अडचण उभी करणार याची. व्ही म्हणतो, आरामात राहा. जरी मी वेनचावमुळे नाराज आहे तरी पण यावेळी आपल्या परिवारासाठी मी आणखी अडचण निर्माण करणार नाही. ही घे, पहिली तलवार वीज देतो. एक एक करून सर्व आपली तलवार देतात, पण जिनजुआन म्हणतो, आमचं कुटुंब तलवारीपासून सुरू होतं. जर तुम्ही आमची तलवार घेत आहे याचा अर्थ तुम्ही आताच आम्हाला निर्बल करत आहात. वेनचाव म्हणतो, तू महाराजांना चॅलेंज करायची हिंमत दाखविली? जिनजुआन म्हणतो, वेनच्या मुला, आम्ही इथे उपदेश ऐकायला आलो, तू जास्त वाढवू नको. बघा मी काय बोलत आहे. तुमच्यामधील काही वाईट मनस्थितीचे लोक आहे. मी बरोबर निघालो, जसा हा लान, आणि दुसरा तू उद्धट निघाला. याला जेलबंद करा. यावेळी जिनजुआन खूप फॉर्ममध्ये दिसला. जिनजुआन तलवार काढणार तर मॅनमॅन पुढे येते आणि म्हणते, यांनी तुमची गोष्ट न ऐकल्याबद्दल क्षमा असावी. हे आमच्या कुटुंबाचे नीती नियम आहे. आमच्या मुलाची मानसिकता तुमचा अपमान करण्याची नव्हती. जिनजुआन म्हणतो, यांना माफी मागायची गरज नाही. जिन कुटुंबात कुणी दुबळा नाही. वेनचाव पुढे येतो. तू खूप सुंदर दिसते. तुझं नाव काय? इथे एक गोष्ट मला जाणवली. वेनचाव हा एक्सप्रेशन आणि डायलॉगला बरोबर न्याय देत आहे. गोष्ट भरकटण्याआधी मॅनमॅन म्हणते, वेनच्या मुला, वेन कुटुंबीय आणि जिन कुटुंबियाचे संबंध नेहमी जवळचे आहे. आमच्या कुटुंब प्रमुखने आम्हाला सांगितले की वेनच्या आदेश, आज्ञा आणि कायद्याचं उल्लंघन करू नका. वेनचाव मेस्मराईज झाल्यासारखा होतो. बरं, फक्त तुझ्यामुळे आज मी याला माफ करतो. याची तलवार घ्या रे. मॅनमॅन जिनजुआनला समजवते, तुम्ही विसरले का? कुटुंब प्रमुखने आपल्याला काय समजवले होते? छोट्या छोट्या गोष्टींना अवॉइड करा जर आपल्याला आपले भले करायचे असेल तर. कृपया कुटुंब प्रमुखच्या डिफिकल्टीज वाढवू नका. जिनजुआन विचार करायला लागतो. वेनचाव विचारतो, तू तुझी तलवार देतो की नाही? शेवटी जिनजुआन तलवार देतो. मी तुला माफ करतो जुन्या कुटुंब प्रमुख जिनमुळे, पण मी तुम्हाला सांगतो, जर कुणी माझे ऑर्डर मान्य केले नाही तर मी दया दाखवणार नाही. सर्वांसाठी एक बुक आहे, द कॉन्टेन्ट्स ऑफ वेन्स. ते म्हणी आणि गौरवांचे कलेक्शन आहे. ते आमच्या वडिलोपार्जित कुटुंब प्रमुखांकडून बनवले गेले. सर्वांनी ते तोंडपाठ करावे. प्रत्येकाने त्यातील शब्दांनी शब्द आठवणी ठेवावा. मी प्रत्येकांना सकाळ, दुपार, संध्याकाळ विचारणार, तेही आजपासून. ज्यांनी हे केलं नाही त्यांना आमच्या फॅमिली रूल्सप्रमाणे पनिशमेंट मिळेल. चेंग विचारतो, तू पाठ करणार का? तर व्ही जोरात ओरडतो, हो का नाही, पाठ करणार, एकाने एक शब्द पाठ करणार. आणि चेंगला हळूशाने सांगतो, हे पाहण्यासाठी की वेन कुटुंबीय आणखी किती बेकार असू शकते. सीन चेंज होतो. वेनकिंग वेनिंगकडे येते. ताई तू आलीस? तर वेनकिंग विचारते, तू आता कसा आहेस? मी ठीक आहे, पण थोडा बोर होत आहे. पण तू आता आली ना? आता आनंद झाला.
ताई, मी असं ऐकलं की सर्व कुटुंबाच्या विद्यार्थ्यांना वेन काकांनी इथे बोलवले उपदेश देण्यासाठी. तुला काय वाटते, वीचा मुलगा आणि त्याचा मित्र इथे येणार का? हे ऐकताच तिच्या हातातले झाकण खाली पडते. तिला वेन रुहानच्या दरबारातली सर्व घटना आठवते. ती पटकन वेनिंगचा हात पकडते आणि म्हणते, तू लक्षात ठेव, आपण व्ही विषयांसारखे नाही. आपण कधीच त्यांचे मित्र बनू शकत नाही. जरी ते इथे आले तरी पण तू त्यांच्यापासून दूर राहा. वेनिंग विचारतो, पण का? तुला माहीत असणं गरजेचं नाही. तू त्यांच्यापासून दूर राहा फक्त. पण ताई, ते तर चांगले व्यक्ती आहे ना, त्यांनी मला वाचवले. वेनकिंग चिडते, तू माझं ऐकणार आहेस की नाही? तो मान हलवतो आणि हो म्हणतो. हा भाग इथेच संपतो. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.